आज आहे रविवार आणि मस्तपैकी असे डोसे बनवलेले आहेत। कोकणामध्ये यांना घावणे बोलतात आणि आपण इकडे आता मुंबईमध्ये यांना डोसे बोलतो। तर हे डोसे वेगळ्या पिठापासून बनवलेले आहेत, म्हणजे हे डोसे तांदळाचे नाही आहेत किंवा तांदळाच्या पिठाचे सुद्धा नाही आहेत। गावी जे बनवले जातात ना, ते तांदळाचा पीठ असतो आणि त्याच्यामध्ये पाणी मीठ ॲड करून ते बनवले जातात। तो पीठ थोडासा जाड असतो। तर हे मी रव्यापासून बनवलेले आहेत। जो बारीक रवा येतो ना, तो रवा आणि 1 कप उडदाची डाळ, तर असे करून हे जे कॉम्बिनेशन आहे तो बनवलेला आहे आणि फार अप्रतिम असे हे घावणे बनतात, डोसे बनतात। तर नक्की एकदा ट्राय करून बघा। याच्या पिठाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल सविस्तर तर नक्की सांगा कॉमेंट्स करून, मी नक्की अपलोड करेन। ही जी पीठ बनवायची जी पद्धत आहे ना, त्याला जास्त खटपट लागत नाही। फक्त रवा भिजत ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडेसे पोहे असतात ना आपले, कांदे पोहे बनवतो ते पोहे घ्यायचे आहेत। थोडेसे मेथीदाणे, उडीद डाळ आहे ते 1 तास भिजवून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्येच मेथीदाणे ॲड करायचे आहेत जेव्हा आपण उडीद डाळ भिजायला घालतो त्यावेळेस। आणि त्याच्यानंतर मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। मिक्सरमध्ये बारीक करताना पोहेसुद्धा ॲड करायचे आहेत आणि मग ते भिजवलेल्या रव्यामध्ये मिक्स करायचं आहेत। तर हा बेटर आहे ना 5 ते 6 तास ठेवून दिलं होतं। त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही एवढे छान अप्रतिम असे घावणे बनतात की काय सांगू तुम्हाला। म्हणजे तुम्हाला एकदम म्हणजे अशी क्रिस्पी पाहिजे असेल तर क्रिस्पीसुद्धा बनवू शकता किंवा सॉफ्टसुद्धा बनवू शकता। आणि तुम्ही तवा बघू शकता, अजूनही मी एवढे घावणे बनवल्यानंतर तवासुद्धा एकदम व्यवस्थित आहे, म्हणजे कुठेही फाटलेला नाही, तुटलेला नाही किंवा खराब झालेला नाही आहे तवा। प्रत्येक डोसा एकदम सुटसुटीत झालेला आहे। हा नॉनस्टिक पॅन नाही आहे, हा पॅन वेगळा आहे। तर अशा पद्धतीने हे डोसे बनवलेले आहेत। तुम्ही इथे विदाऊट तेलाचे सुद्धा बनवू शकता किंवा तेलसुद्धा ॲड करून बनवू शकता। मी इथे तेल ॲड केलेलं आहे। विदाऊट तेलाचे सुद्धा फार अप्रतिम बनतात। तर अशा पद्धतीने हे खुसखुशीत आणि काय बोलतो आपण कुरकुरीत असे घावणे बनवलेले आहेत आणि हे बरेच तास एकदम छान राहतात, त्यांना काहीच होत नाही। अगदी 10 तासानंतर जरी तुम्ही हा डोसा खाल्लात ना, तरी एकदम सॉफ्ट राहतो आणि खायला तीच टेस्ट असते जी तुम्ही जी गरम गरम असताना खाता। फक्त एवढंच की तो सॉफ्ट झालेला असतो आणि गरम गरम आपण खातो तेव्हा तो क्रिस्पी असतो। तर जेव्हा आपण गरम गरम तव्यावरून काढतो तेव्हा कोणताही डोसा हा क्रिस्पीच असतो, त्याच्यानंतर थोड्या थोड्या वेळाने तो सॉफ्ट व्हायला लागतो। तर हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा। चॅनल पे जो नवीन असाल आणि चॅनल पे सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि अशाच तुमच्या छान छान प्रतिक्रिया कळवा।